नमस्कार, मी ज्योती दराडे. ऑनलाईन कॉम्पिटिशन्स माझा विषय आहे सुख गावात की शहरात. खरं सुख हे शहरात नसून खरं सुख हे गावात आहे. याबद्दल मी तुम्हाला 2-4 मिनिटं सांगणार आहे. पूर्वी व्यक्तीला 100 वर्ष आयुष्य होतं आणि आज जर पाहिलं तर आज व्यक्तीला फक्त 50-60 वर्ष आयुष्य आहे. असं का? व्यक्तीला मेहनतीची कामं नको झाली, कष्टाची कामही नको झाली. सर्वांनी एकच मार्ग पकडला, तो म्हणजे गाव सोडा आणि शहराकडे चला. असं म्हणतात, व्यक्तीला एका सुखाची प्राप्ती झाली की दुसऱ्या सुखाची ओढ लागती. म्हणजे जो व्यक्ती गावात राहत होता, ऐशारामात जीवन जगण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी शहराचा मार्ग धरला, तिथे जाऊन थांबला का? नाही. तिथे अफाट पैसा कमावला, ऐशारामात जीवन जगण्यासाठी एक गाडी घेतली. एक गाडी घेऊन थांबला का? नाही. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वेगळी गाडी घेतली. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला वेगळी गाडी घेतली. याने काय झालं? प्रदूषण वाढलं. ऐशारामात जीवन जगणं, पैसा कमवणं यातच सर्व काही सुख आहे असं त्याला वाटत होतं, पण नाही. ऐशारामात जीवन जगणं, पैसा कमवणं हे फक्त क्षणिक सुख आहे. हे तुम्हाला मी एक साध्या उदाहरणावरून स्पष्ट करून सांगते. जो व्यक्ती गावात राहत होता, तो पैसा कमवण्यासाठी, ऐशारामात जीवन जगण्यासाठी शहराचा मार्ग धरला. तिथे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत होते. त्यामुळे काय झालं? त्याला डिफरंट टाईप ऑफ डिसीजची लागण झाली आणि परिणामी त्याचं आयुष्य कमी झालं. मग मला सांगा, आपल्या छोट्याशा सुखासाठी आपला जर जास्त तोटा होत असेल तर त्यात कसलं आलंय सुख? आणि जो व्यक्ती गावात राहत होता त्याने मेहनतीची कामं केली, कष्टाची कामं केली आणि त्याचं शरीर सुदृढ राहिलं. तिथे हवा चांगलं प्रदूषण नाही, त्यामुळे त्याचं आयुष्य 80-90 वर्ष झालं. मग मला सांगा, आपल्या छोट्याशा सुखासाठी जर आपला जास्त तोटा होत असेल तर त्यात कसलं आलंय सुख? मला यातून एवढंच सांगायचं आहे की खरं सुख हे शहरात नसून खरं सुख गावात आहे. आणि मी सांगितलेल्या या छोट्याशा मुद्द्यावरून हे सुद्धा सरळ सरळ स्पष्ट झालं की शहरातील सुख हे फक्त क्षणिक आहे. खरं सुख हे शहरात नसून खरं सुख गावात आहे. अजून मी तुम्हाला कसं सांगू शकते बरं? गावात राहतोय म्हणजे तो कोण असणार? तो म्हणजे शेतकरी. कितीही मोठं संकट येऊ द्यावं, त्यावर मात करण्याची त्याच्याकडे हिंमत असते. परंतु शहरातील व्यक्तीवर आपल्यावर आलेल्या संकटावर मात करण्याची हिंमत नसते. मग मला सांगा, आपल्यावर आलेल्या संकटावर मात करण्याची जर हिंमतच नाही तर त्यात कसलं आलंय सुख? म्हणून मला सांगावंसं वाटतं की खरं सुख हे शहरात नसून खरं सुख गावात आहे. आणि खरं सुख हे शहरात नसून खरं सुख हे गावात आहे. याचं मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगते. हे जे मी उदाहरण सांगणार आहे ते फक्त मी सांगते म्हणून नाही, तर हे उदाहरण खरंच सगळ्यांना पटणार आहे आणि खरं आहे. असं म्हणतात आणि आहे आणि खरंच आहे. वॉटर इज लाईफ. पाणी हे जीवन आहे, पाण्याविना जीवन नाही असं म्हणतात आणि आहेच. पाणी ही इतकी जीवन आवश्यक गोष्ट आहे की पाण्याविना आपण जगूच शकत नाही. परंतु शहरामध्ये हीच पाणी ही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी भेटत नसेल तर त्यात कसलं आलंय सुख? शहरात एक दिवस जर नळाला पाणी आलं नाही, शहरात एक दिवस जर नळाला पाणी आलं नाही तर तसंच राहावं लागतं. पण गावात असं होतं का? नाही. गावात एक दिवस जर नळाला पाणी आलं नाही तर गावातला व्यक्ती म्हणजेच शेतकरी विहिरीहून का होईना, तलावाहून का होईना, नदीहून का होईना पाणी आणून स्वतःच्या जीवन आवश्यक गरजा का होईना भागवू शकतो. म्हणजेच आपल्यावर आलेल्या ओढवलेल्या संकटावर मात करण्याची हिंमत आहे. म्हणजे यातून सरळ स्पष्ट झालं की शहरी जीवन जगत असताना आपल्यावर छोटंसं जरी संकट आलं तरी आपण त्याच्याशी लढू शकत नाही, म्हणजेच आपण सुखी नाहीत. यावरून सरळ स्पष्ट झालं की गावातला व्यक्ती आपल्यावर आलेल्या संकटावर मात करू शकतो, म्हणजेच तो सुखी आहे. यातून मला एवढंच सांगावंसं वाटतं की खरं सुख शहरात नसून खरं सुख गावात आहे. आता तर काय 2020 कोविड-19 कोरोना व्हायरस. कोरोना व्हायरस हा विषाणू इतका भयंकर आहे की अख्ख्या जगाला हादरला आहे. नुसतं हादरूनच नाही तर बदलून सुद्धा टाकलंय. अगोदर लोक म्हणायचे ऐशारामात जीवन जगण्यासाठी, पैसा कमावण्यासाठी गाव सोडा आणि शहराकडे चला. पण आता नाही. कोरोना व्हायरस हा इतका भयंकर आहे की या लाईन सुद्धा त्याने बदलून टाकल्यात. आता लोक म्हणतात शहर सोडा आणि गावाकडे चला. कोरोना व्हायरस इतका भयंकर आहे की जीवन आवश्यक गोष्टी सोडतात सगळं काही बंद झालंय. मला वाटतं गावानं यावर मात केली. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते.